घडून फिरत आहे, ज्या देशात भ्रष्टाचार वाढत चालला आहे, मग मनामध्ये प्रश्न उमटतो, खरंच भारताची वाटचाल महासत्तेच्या दिशेकडे चालत आहे का? नाही 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 आणि नाहीच. नमस्कार परीक्षक व स्पर्धक मित्रांनो, या स्पर्धेत माझा विषय आहे, खरंच भारताची वाटचाल महासत्तेच्या दिशेला जात आहे का? तर नाही. विकलेला पत्रकार, घाबरलेला विरोधी पक्ष, विकलेला पत्रकार, घाबरलेला विरोधी पक्ष आणि झोपलेली ही जनता. नाही हा रस्ता. बनण्यालायक देश महासत्ता, बनण्यालायक देश महासत्ता. केंद्रामध्ये नोकरीसाठी जागा पडतात आणि ऑस्ट्रेलिया खंडाची जेवढी लोकसंख्या तेवढे परीक्षेसाठी अर्ज येतात. म्हणजे अख्खा ऑस्ट्रेलिया खंडाची जेवढी लोकसंख्या एवढे विद्यार्थी आपल्या देशात बेरोजगार म्हणून फिरत आहे. सांगायचा उद्देश एवढाच की ही वाढती बेरोजगारी आपल्या देशात शिक्षणाचा संपूर्ण कचरा होत चालला आहे. डिग्री घेऊन कितीतरी विद्यार्थी थकतील लागले आहेत. आपल्या देशाने मंगळयान मोहीम, चंद्रयान मोहीम यशस्वी केली. अभिनंदनाचा पाऊस पडला, पण अभिनंदनाच्या पावसानंतर असे म्हणण्यात आले की तुमचे अभिनंदन पण आमचे पैसे कधी देणार? म्हणजे आपला देश हा कर्ज बजारी आहे. मग तुम्हीच सांगा, कसं होईल भारत महासत्ता? ही वाटचाल खरंच भारताची महासत्तेकडे जात आहे का? सरकार स्कीम राबवतात, गरिबी हटाव, पण तिची वाटचाल गरिबी नाही तर गरीब हटाव अशी वाटते. आपल्या देशात प्रचंड प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहेत. कारण नैसर्गिक आपत्ती, सरकारी भेदभाव, विदेशी आयात. शेतकऱ्याने माल पिकवायचा आणि विकायच्या वेळेस सरकार त्याची किंमत ठरवतो. सरकार त्याला लागलेला खर्च, आलेल्या अडचणी याचा विचार करत नाही. तोच कच्चा माल एखाद्या कारखान्यात बनवलेल्या मालाला मिळून 5 पट भाव देऊन मोकळा होतो. ही शोकांतिकाच आहे. आपल्या देशात सरकारी नोकर 30 ते 35 वर्ष काम करतो. वयाच्या 60व्या वर्षी तो निवृत्त होतो. त्याच्या मोबदल्यात त्याला पेन्शन दिली जात नाही. तोच एखादा राजकारणी 5 वर्षानंतर निवडून येतो, अनेक घोटाळे करतो, त्याच्या मोबदल्यात त्याला निवृत्ती पेन्शन दिलं जातं. कसं होईल भारत महासत्ता? कोठे नेऊन ठेवलाय माझा भारत? ज्या देशातला तरुण आपल्या भविष्य घडवण्यात लक्ष द्यायला हवे, तो त्या देशातला तरुण आज करिअर घडवण्याच्या काळात राजकारण्यांचा कार्यकर्ता म्हणून मान्यता मानतो आणि आपल्या आयुष्याचा नाश करतो. मग कसं होईल हा भारत महासत्ता देश? मग कसं होईल भारत महासत्ता देश? या देशातला तरुण त्यांना